वेलकम टू माय अनदर ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहे कल्याणमध्ये. तर कल्याणला चाललेलं आहे मलंगडला. खूपच उशीर झालेला आम्हाला. ऍक्च्युली आमचं सकाळी प्लॅन होतं पण झोपेमुळे झालेलं नाही. आणि आता आम्ही आलो कल्याण ईस्टला. तर पाऊस सुरू आहे इथे. आता बघू, पाऊस थोडा वेळ वाट बघू, नाही तर आता रेनकोट वगैरे घालून निघू आम्ही. बस वगैरे आहे ते मी बसमध्ये बसल्यावर सांगेल कितीची बस आहे आणि किती कशी बस आहे वगैरे, ते तुम्हाला मी सगळं थोड्या वेळात सांगेलच. तर भेटूया आपण थोड्या वेळात. चल, ते भाऊ आता घालतोय ते रेनकोट. आणि इथे पाऊस सुरू झालाय. पाऊस नसता तर मी ब्लॉग जरा कंटिन्यू केला असता, पण आता पावसामुळे मी अवॉइड करेल थोडं फोन याच्यात ते करण्यापासून. हा बघा, इथे एक रेनकोट आहे, तो भाऊ घालणार आहे. आणि मी हाफ रेनकोट आणलेला आहे, तो घालणार आहे. तर मित्रांनो, आता पावसासाठी आम्ही रेनकोट घातला आणि पाऊसच बंद झाला अशा प्रकारे होऊ शकतं. आता आम्ही थोडं चालत चालत एसटी स्टँडवर निघालोय. तर एसटी स्टँड ईस्ट दाखवलेलं आहे मॅपवर, आम्ही चेक केलेलं. बट आता आम्हाला भेटत नाही, कोणाला तरी विचारावं लागेल किंवा आम्हाला शोधावं लागेल. तर भाऊनी नीट शोधला नाहीये की कुठे एक्झॅक्टली काय आहे. लोक stand- तिकडनं येतात आहे. काय तर त्या साईडला तर वाटतं आम्हाला आहे करून. तर बघू, एक कुठं गुमसून जागेवरती आणलंय नाही, पार्किंग मध्ये आलाय जी. तर अशा प्रकारे आता आम्हाला समजलंय की बस स्टँड आहे तो वेस्टला, ईस्टला नाहीये. तर आपल्याला बस वेस्टवरून पकडायला लागेल. तर आता आलेलं आहे परत लिफ्टवरती. आता बघू किती वेळ लागते, पटापट जाऊया. शिवाजी महाराज जायचं असलं ईस्टला तरी बस स्टॉप आहे वेस्टला. आता भाऊ असं म्हणतोय, आता तेवढा वेळ परत आम्हाला वेस्टला जाण्यात लागेल. आणि बस आहेत आपल्याला टायमाने पण आहेत, थोडं कंटिन्यू पण आहेत मध्ये. पण आता आम्हाला तासाभराने बस आहे. सकाळी आहे तर बस आहे तर टाइमवर आहे, म्हणजे फटाफट बस आहे, तुम्हाला भेटतील. पण जर दुपारचं बोललं तर कमी बस आहेत. आणि संध्याकाळी आय थिंक जास्त असतील. तुम्हाला जर शेड्यूल पाहिजे असेल तर कमेंट मध्ये टाका, मग शेड्यूल भेटून जाईल. ओके. भाऊ म्हणतोय की तुम्हाला जो शेड्यूल पाहिजे असेल तर बसचा शेड्यूल आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, किंवा तुम्ही कमेंट मला करा, कमेंट मध्ये तुम्हाला मी टाकून देतो. मी बस स्टँडवर गेलो, तिथे समजलं की स्टेशनवर. आणि माझ्या मते टाइम तर निघून गेलेलाच होता स्टेशनवरून जाण्याचा. तर बसचा आम्ही याच्यात राहिलो नाहीये. तर इथं तुम्ही ऑटोने जात असाल तर ऑटो तुम्हाला भेटेल. ऑटो बरेच भेटेल. ओला जरी ऑप्शन तुम्ही करू शकता, ओला पण करू शकता. बघू शकता तुम्ही, ट्रॅम्प आहे. आता आम्ही वरती चढत नाही जाणार आहे. इथून तुम्हाला दिसेल ट्रॅम्प आहे, तर त्या ट्रॅम्पने आम्ही जाणार आहे. आणि ट्रेकिंगचा विचार केलेला, पण भाऊ बोलतोय ट्रेकिंग नको करत जाऊया. बघू शकता काकाने फुल जोर लावलेला आहे रिक्षा वरती चढवण्यासाठी. एवढा जोर लावलेला आहे की हिशोबाच्या बाहेर. आपल्याला पोहोचत आलेलं आहे ऑलमोस्ट. आणि म्हणजे बघितलं आम्ही, बराच 17 किलोमीटर लांब आहे कल्याण स्टेशन वरून. तरी हा जवळचाच रोड दाखवलेला होता कल्याण स्टेशन वरून. म्हणजे 17 किलोमीटर पण थांबचं काम नाहीये. तर तुम्हाला कॉस्टिंग वगैरे मी थोड्या वेळात उतरल्यावर आवाज मी सांगा तुम्हाला किती काय costing वगैरे आहे. आवाज येत नाही येत. तर आता आम्ही उतरलेलं आणि अशा प्रकारे मलंगड रोपवेच्या कडे चाललेलं आहे. आणि तिकडे तिकीटचं बोललं तर मी आता ते रिक्षावाले बोलतात 400-500 पण बोलतात. तर आम्ही तर 250 त्यांना बोललो. 250 मध्ये ते रेडी झाले. आणि त्याच्यात पण मध्ये मध्ये पॅसेंजर घेत होते, म्हणजे ते पण तुम्ही बघू शकता. आणि ओलावरती आम्हाला कॅब दाखवत होते 300 रुपये. तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही जाऊ शकता. आता इथं सिनेरिओ बघू शकता तुम्ही कसं आहे. आता आम्ही ते रोपवेची तिकीट वगैरे काढलो. आम्ही रोपवेने जाणार आहे, आम्ही ट्रॅकिंग करून जाणार नाही, कारण दोघंच असल्यामुळे ट्रॅकिंगला मजा नाहीये. म्हणजे एका आरती बघायला गेलं तर. आणि आम्ही बघू, तर रोपवेने जातोय आम्ही. तर तुम्हाला दाखवतो रोपवेचे तिकीट वगैरे किती आणि कसे आहे ते. चालतं आपण भेटू. आणि इथे येऊ शकता तुम्ही, म्हणजे इथे येण्याची मजा खरी तर पावसाळ्यातच आहे. तुम्ही येऊ शकता. आता इथे फुल आहे 150 रुपये, म्हणजे रिटर्नचीच आहे. सिंगल तिकीट अवेलेबल नाही तुम्हाला. सिंगल अवेलेबल नाही. तसं काय अवेलेबल नाही. अरे येताना हे काय एक हे बघा ना, एक तर्फे तिकीट अवेलेबल नाहीये. हा,
तर इथं बघू शकता रिटर्न तिकीट अवेलेबल नाही, म्हणजे काढायचे तर तुम्हाला दोन्ही याची एकच भेटणार आहे, आणि ती पण 150 रुपये फुल तिकीट आहे, हाफ तिकीट 75. आणि तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला इथं सगळं स्क्रीन वरती दिसेल सगळं इन्फॉर्मेशन. हा हा इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिसेल, तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट मारून वगैरे. यस, तर बघा अशा प्रकारे तिकीट आहे, दोन आहेत आम्हाला झालेले आहेत. इथं रिटर्न तिकीट आहे. चला आता आम्ही इथून जातो प्रवेश. तर वाजले 2:15, आम्ही एवढं लेट झालेलं आहे आणि इथे वेटिंग आहे ऑलरेडी, बघू शकता आता. आणि इकडे व्हिडिओ पण चालू आहे, म्हणजे कसे जाते आपली ट्रॅम्प, रोपवे कसा जाईल ते दाखवलेलं आहे सगळं. तर आता बघूया आता, यांचा नंबर आले नाही, किती वेळ लागेल ते मला माहिती नाही, तुम्हाला दाखवलंच. तर बघू शकता तर इथे खालीच चल भाऊ, खालीच चल, शेवटच्या याच्यात चल पाहिजे काय. हा इथं बस ना, इथं बघ, बस कुठे पण चालेल. ते इथं बघू शकता रामचंद्र ते इथं बोताडकी झालेली आहे सुरुवात, बघू शकता. तर कसं काय माहित नाही, ट्रॅम्प सुरू झाली आणि लाईट झिकमॅक व्हायला लागलेली. बोताडकी काय रे, माझा स्टोरेज बघतो, स्टोरेज थांबला. हे काय होतंय आम्हाला माहित आहे, काय होतं माहित आहे, तर काय चाललंय त्यांनाच माहिती. बुताडके चालू आहे, असं काय नाही, ते ग्लिच होत आहे. तर बघू शकता आता इथे सुरुवात झालेली आहे ट्रॅम्पला. आता 10 मिनिटाचा रूट बाहुबलीला आहे. तर आता मस्त की वरती धबधबा पण तुम्हाला दिसेल त्या साईडला आहे. पण मस्त वाटतं, मस्त भारी. सगळे इथे व्हिडिओ वगैरे काढण्यात मग्न आहेत. तुमचा भाऊ पण मग्न आहे, बसलेला मस्त गेम. आणि या साईडला पण बघू शकतो तुम्ही, खालच्या साईडला. म्हणजे आम्ही इकडे शेवटच्या टप्प्यात बसलेलो, मुद्दाम जसं दिसेल मस्त वेगळी बघू शकता. ट्रॅम्प कसं असं आतमधून वगैरे ते तुम्हाला दिसेलच. स्पीड तर पकडलेलं आहे, थोडीशी फाटते पण आहे, बिकॉज ऑफ आवाजच असा येतोय की एवढा भारी, म्हणजे फाटल्यासारखा आवाज येतो. खाली बघितलं तर तुम्हाला दिसेलच कसं वाटतंय एकदम. इथे बघू शकता, इथे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. अजून एक आपल्याला ट्रॅम्प दिसलेले, रोपवे आलेला आहे इकडे, म्हणून पब्लिक चाललेलं आहे बसून, कसं एकदम बरं वाटतंय. आणि त्या साईडला धबधबा पण दिसेल तुम्हाला. वाव, खाली बघितलं ना मी, बघितलं सध्या, पण मस्त आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. तर बघू शकता इथे खाली तुम्हाला दिसेल, ते खाली चाललेले आहे ट्रॅम्प. तर बघू शकता इथे वॉटरफॉल्स दिसतोय, जे डोंगरावरून जो वाहता पाणी येतो. पण इथं बघू शकता आम्ही बघलेलं, ते खूप डेंजरस आहे. वाघ बघू शकतो, इथे वाघ आहे, उभा आहे वाघ, बोचलेला आहे आता आम्ही, असं वाटतंय त्या साईडून तर खालचं दृश्य तुम्ही बघू शकता. आता खाली पण मस्त वाटतं ते असं खालचं दृश्य. तर आता आम्ही इकडे शिवलिंगच्या कडे चाललेलो आहे, रोपवेच्या त्या साईडला आहे दर्गा आहे. जर दर्ग्यामध्ये कोण जाणार असेल तर तुम्ही त्या साईडला जाऊ शकता. आता आम्ही कारण या साईडला शिवलिंग बघायला आलेलं, तर भाऊ बोलतो या साईडला आहे, तर थोडस खालच्या साईडला, म्हणजे रोपवेने आलात की तुम्ही खालच्या साईडला असं वाटतंय. मग आम्हाला पण माहित नाहीये, बघा की तुम्हाला बघू शकता एकविरायचं मंदिर आहे इथे, पण ते खालच्या साईडला आहे. आणि इथे लोकवस्ती सुद्धा आहे, बघू शकतो. इथे ट्रेकिंगला येतात तेव्हा, म्हणजे राहतात इथे अजून एवढा वरती सुद्धा लोक, बघू शकतो तुम्ही इथे आहे लोकवस्ती आहे. इथे बघू शकता तर वाघेश्वरी देवी पुरातन मंदिर आहे, आणि या साईडला आहे वाटतं रोड. आता बघू आम्ही इथं पहिलं जातो. आता इथे काही हे पुढे देवीचं मंदिर आहे, इथे कोण जास्त जाताना दिसलं नाहीये, त्याच्यामुळे तिकडे पाय वगैरे पडून आम्ही निघतो पुढे आहे. पण इथे लॉक लावलेलं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये दर्शन तर घेता नाही ना, बाहेरूनच दर्शन तुम्हाला भेटेल.
ही मागच्या साईडला डोंगरच दिसतोय. फायनली आम्ही म्हणजे जे शिवलिंग बघण्यासाठी आम्ही आलो होतो मलंगडला, तिथे आम्ही पोहोचलेलो आहे. 10 मिनिटाचा ट्रेक करून म्हणजे खाली, म्हणजे रोपवेने तुम्ही येत असाल तर 10 मिनिटं तुम्हाला खाली यावं लागेल आणि तिथं शंभूनाथ दर्शन असं लिहिलेलं आहे. तर खालच्या साईडला रूट, वरच्या साईडून तुम्ही याल तर ते रोपवेने, आणि जर तुम्ही ट्रेक करत असाल तर खालूनच तुम्ही याल, तिकडे तुम्हाला दिसेलच शंभूनाथ दर्शन. आणि इकडे आता आम्ही जातोय खाली आणि भाऊ गेलेला आहे पहिला. ए तर बघू शकता असं खालच्या साईडला आहे. बघू शकता सुंदर असं दृश्य, आणि आम्ही अशा प्रकारे रेनकोट घालून रेडी आहे दोघं जण. पाऊस आला त्याच्यामुळे आता थोडंसं पावसामुळे मोबाईल मी अवॉइड करतो. आणि इकडे खाली धबधबा आहे, बघू शकता तुम्ही. आणि तिकडनं दाखव व्ह्यू. वेट दाखवतो ना. आणि त्या साईडला बघू शकता महादेव दिसतील, महादेवाचे शिवलिंग. आपल्याला तिकडेच जायचं आहे, त्या साईडला आपण जाणार राहतात. चला. आणि या साईडला बरेच पब्लिक आलेले पण जातोय, म्हणजे आता पाय वगैरे पडून तुम्ही नेचर एन्जॉय करा. तर धुके बघा कसे एकदम, म्हणजे जसं धुका आलेला कसा हवे सकट आता येईल पूर्ण सफेद सफेद दिसेल इथे. सफेद, एकदम भारी वाटतंय. पण एकदम असा ते जे येत आहे धुका तेव्हा एकदम फीलच वेगळा येतोय. तर बघू शकता काय 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 भाऊ भाऊ काहीतरी बोलत होता. काय तो पाऊस, काय तो धुका, काय तो डोंगर. आणि खरंच ऍक्च्युअली आहे तो, तुम्ही बघू शकता. आता इथे स्लिप होतो, तर आम्ही विदाऊट चप्पल आहे, मी शूज वगैरे काढलेला, आणि इथं स्लिप बेकार होतं. म्हणजे असं बघू शकते इथं एकदम पूर्ण गेलात तर पूर्ण जाल खोल असं आहे. तेवढं रिस्क आहे, तर आम्ही ते रिस्क घेत नाही. आता इथं बघू शकतो हा भाऊ झाडं बिडं बघायला आला. इथं पण प्लांट काय करतोस की काय आता. घेऊन यायला पाहिजे होतं ते काकाचं झाड. तर बघू शकता आता इथं धुकं खूपच वाढलेलं आहे, एवढ्या प्रमाणात वाढलं की म्हणजे काहीच दिसत नाही आहे समोरचं. त्या साईडचं मगाशी डोंगर दिसत होतं ते आता काहीच दिसत नसे झालेलं आहे. आणि ते एकदम भारी वाटतं. सगळेजण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतच आहेत. आता देखील आम्ही देखील केलेलं आहे. आणि या ब्लॉगमार्फत तुम्हाला मी म्हणजे एक असं सुंदर असं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला. आता आम्ही थोडं या साईडला चाललो आहे, म्हणजे शिवलिंग त्या साईडला आहे, तर त्या साईडून झाडे आहे. आणि इकडे झाड एवढं मस्त आहे ना, जर तुम्ही कॅमेरा वगैरे घेऊन आला शूट, किंवा मी इवन कॅमेरा वगैरे घेऊन आलो तर शूट मस्त आहे भेटतं. तर बघू शकता इथे थोडा स्लिपरी प्लस खोल आहे, त्याच्यामुळे तिथं आपण जाऊ शकत नाही. आणि आलो होतं तर आम्हाला दिसतंय तिथे फोटो, इथे व्हिडिओ मस्त येतील. पण आता काढल्या तुझ्या फोन मी फोटो काढला होता आपण. इथे फोटोग्राफी आम्ही करून थोड्या वेळात निघू. आणि या ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या मते तरी दाखवणं इतकं तर एवढंच आहे, तुम्ही बघा. आणि वरती दर्गा आहे, पण दर्ग्यामध्ये आम्ही गेलो नाही आहे. जर कोणाला म्हणजे जे जाण्यात इच्छुक आहेत ते जाऊ शकतात. दर्गा तिकडे रोपवेच्या बाजूलाच आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. इथे आम्ही खास शिवलिंग बघण्यासाठी आलेलो आणि ती आम्ही बघितलेली आहे. तर बघू शकता इथे धुकं म्हणजे धुकं कमी व्हायचं नावच घेत नाही. आणि तिथं आमचा नवीन ब्लॉगर भाऊ पण ब्लॉग तयार करा आता मस्तपैकी, बघू शकता. तो बघा कसं करतो दाखव शूट. आमचा नवीन ब्लॉगर रेडी होत आहे, मस्त वाटते एकदम. आणि तुम्ही बघू शकता नेचर एकदम भारी आहे. पुढे जाऊ नकोस, मी नाही येते, तू पुढे नको जाऊस, तिथे जाशील. तर बघू शकता आमचा ब्लॉगर फोटोग्राफर सेल्फी काढतोय, मस्त वाटतं असं एकदम. आणि इथं जर तुम्ही असं खाली गेलात खपलात, तर मी शूज वगैरे घातलेत रिटर्न. आणि बघू शकता खाली पूर्ण खोल आहे. तर आता मित्रांनो आम्ही निघालोय. आणि वाजले संध्याकाळचे किती वाजले रे भाऊ, टाइम जरा चेक करा मला सांग. 4:15 वाजलेले आहेत, संध्याकाळचे 4:15 झाले. आणि आता आम्ही आलो होतो की तिला आपण 2 वाजता आय थिंक आलो असेल. 2 वाजता इथे खाली पोहोचलो होतो. आणि इथे वरती वगैरे जायपर्यंत म्हणजे अर्धा तास पकडा, अडीच वाजेपर्यंत आम्ही वरती गेलो असेल. आणि 2 तास एन्जॉय करून दीड तास आम्ही एन्जॉय केला. आणि आम्ही आता खाली आलेलो आहे. 4 वाजता पण वरून निघाल ना. हा 4 वाजता आम्ही निघालो तिकडला.
म्हणजे 10 मिनिटं लागतात ट्रॅम्पने यायला खाली यायला आपल्याला. तर मस्त एन्जॉयमेंट. तर मित्रांनो मी फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि ब्लॉग तिथेच मी केलेला आणि तुम्हाला जसं म्हटलं होतं की मी ट्रॅव्हलिंग वगैरे किती काय झालं आमचं कसं काय झालं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर सर्वात पहिले बघा मी घाटकोपरवरून कल्याण स्टेशनला गेलो. ते आपल्या लोकलचं तिकीट वेगळं प्लस तिकडून तुम्हाला बस भेटली तर ते उत्तम आहे. बसचं टाइम टेबल बघा. बसचं टाइम टेबल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच किंवा कमेंटमध्ये पिन कमेंटमध्ये टाकून देईलच. आणि त्यानंतर बस भेटली तर बेस्ट आहे. बसची तिकीट आय थिंक 45 रुपये आहे जातानाची मलंगडची ते. आणि नाहीच भेटली तर तुम्हाला ऑटो पण भेटेल किंवा शेअरिंग ऑटो पण भेटेल किंवा ओला पण जाते. तर ते तुम्ही करू शकता. आता आम्ही जाताना गेलो होतो आम्हाला प्रायव्हेट ऑटो भेटली. त्याचे आमचे घेतले 250 रुपये घेतले. पहिला बोलले होते 400 रुपये पण घेतले आता 250 रुपये. म्हणजे त्यांच्यासोबत बार्गेनिंग केलं नेगोशिएट केलं तर बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. आणि आम्ही दोघंच असल्यामुळे त्यांनी 250 मध्ये रेडी झाले. पण जर तुम्ही तिघं जण असाल तर 300च्या वर तुम्ही देऊ नका मी एवढं म्हणेल. आणि प्लस शेअरिंग जरी भेटली तर बेस्ट आहे. ते 100 रुपये घेतात. प्लस शेअरिंग तिकडे मुश्किल आहे जातानाची. येतानाची शेअरिंग इझिली भेटते तिकडनं 100 रुपये कल्याण स्टेशन पर्यंत. 100 रुपये काय वाईट नाहीये कारण बिकॉज ऑफ 17 किलोमीटर आहे कल्याण स्टेशन टू मलंगड. त्यामुळे तेवढा ट्रॅव्हलिंग मग जवळजवळ आमचा एक 900-1000 रुपये दोघांचा मिळून खर्च झालेला आहे ट्रॅव्हलिंग आणि थोडंफार खाणं पिणं वगैरे त्याच्यामध्ये. तर तेवढा तुम्ही एक 700 रुपये जरी पकडून चाला पर पर्सन. जास्तीत जास्त कमीत कमी 500 रुपयात तुमचं होऊन जाईल. आणि तिकडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये.